प्रेक्षकांनो, मालिकेचा घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा जबरदस्त भाग आउट होणार आहे. आतापर्यंत वाचत चाललेली माया आता हिचा काट्याने काटा म्हणजे वाईटाला वाईटच मात देऊ शकतं अशा पद्धतीत ऐश्वर्या समोर आले. आता ऐश्वर्या समोर येण्यामागे सुद्धा एक कारण आहे. ऐश्वर्याने सगळी कारस्थानं तर समोर आणलेत, पण त्याचबरोबर सारंगच्या डोळ्यावरती असलेला मायाच्या बद्दलचा पडदा तर उघडलाय आणि पोलिसांच्या तिला हवाली केलंय. बरं, इतकंच नाही तर असं एक सिक्रेट जे प्रेक्षकांना सुद्धा माहिती नाहीये, त्या सिक्रेटची आता या सगळ्यामध्ये अवंतिकामुळे सगळ्यांच्या समोर येण्याची वेळ झाली. नक्की एपिसोडमध्ये काय घडलंय, नक्की असं काय पद्धत झाले, सगळं सविस्तर पाहूया. इकडे आपण तर पाहिलेलं आहे की सयाजीराव आणि कावेरीबाई ज्या वेळेला मंदिरात गेल्या त्याच वेळेला नेमकी वेळ साधत इकडे आलेली आहेत अवंतिका ऐश्वर्याला आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मग आता अवंतिका तिला सांगायला लागते, हे बघ, मला माहिती आहे की जानकी वहिनीने हे केलेलं नाहीये, तू त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करती आहेस, पण हे सगळं आता जर का तुला म्हणजे आम्ही दोघं वकील आहोत, तुला या सगळ्या प्रकरणातून आम्ही सोडवू. तुझं काय प्रॉब्लेम आहे ते तू आम्हाला सांग. म्हणजे मला माहिती आहे की तू काहीही केलेलं नाहीयेस, बोल लवकर, तू सुद्धा निर्दोष आहेस आणि जानकी वहिनी सुद्धा निर्दोष आहे. यावरती ऐश्वर्या आधी थोडा वेळ विचार करते आणि नुकतंच तिला कावेरीबाईंच्या सोबत झालेलं बोलणं आठवतं. मग कावेरीबाईंनी जे बोललेलं वाक्य तिला ज्या वेळेला आठवतं की तुझे तर फिंगरप्रिंट पण नाहीयेत, मायाच्या आई वडिलांचं हे झालं तेव्हा तुकडे नव्हतीच सुद्धा. मग ती सांगायला लागते, मी सांगेन, पण माझी केस तुम्ही दोघांनी लढायची आहे, मी सगळं सत्य तुला सांगेन. अवंतिका तिला प्रॉमिस देते आणि ती सांगते की काही झालं तरी सुद्धा मी तुला प्रॉमिस देते की मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतर देणार नाही म्हणा, किंवा मी तुला म्हणजे फसवणार नाही. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे या दोघींचं काय बोलणं होतं हे आपल्याला नंतर दाखवलं जातं. पण इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये एक वेगळाच तांडव माजलेला आहे आणि ते म्हणजे बाजार समितीच्या लोकांनी आपल्या नानांना बाजार समितीच्या याच्यावरून बाहेर काढलेलं आहे. बरं, इतकंच नाही तर आता एक म्हणजे शेठजी आलेत आणि ते सांगतायत की हे बघा, बाजार समितीमधून तर तुम्ही आउट झालेले आहात, पण आता ह्या घरातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्यात येईल कदाचित. हे घर सुद्धा तुम्हाला सोडावं लागेल, कारण तुमच्या सुनेने केलेलं कारस्थान, एखाद्याचा जीव घेणं हे टोटली चुकीचं आहे. यावरती आता सगळेच जण हादरलेत. पुन्हा एकदा आपलं घर आपल्या हातातून जाणार की काय, किंवा या सगळ्यामध्ये अजून काय गोष्टी घडणार, सगळेच जण आता खूपच अस्वस्थ आहेत आणि कुणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये. पण त्याच वेळेला आता नियती त्यांच्या मदतीला धावून येणार आहे आणि इकडे आता जानकीला मुद्दामच मायासारखं सांगत आहे की हे जर का असं होत असेल तर मात्र आता तुम्ही विचार करा, मी तुमच्या जागी असते ना तर मी माझा स्वतःचा बळी दिला असता आणि या घराला वाचवलं असतं. आता तिचं एकच म्हणणं आहे की हिने मकरंदकडे जावं आणि त्यावरती जानकी विचार करायला लागते, कुठेतरी या गोष्टी खऱ्या आहेत का, किंवा कुठेतरी हे सगळं बरोबर आहे का. मी आता मकरंदकडे जाऊन जर हे घर वाचणार असेल तर मी हे घर 100% वाचवणार म्हणजे वाचवणारच, असं म्हणत ती आता निर्णय घेते आणि ती सांगते, तू बरोबर बोलती आहेस. आणि ती आता ऋषिकेशला सोडून हे घर सोडून मकरंदकडे जाण्याची तयारी करते आणि त्यासाठी ती आता लगेचच इकडे येते मंदिरामध्ये, देवाच्या पाया पडते आणि देवाच्या पाया पडून ती माफी मागते. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता हे घर सोडतीये, जेणेकरून मकरंद माझ्या घरच्यांना त्रास देणं किमान थांबवेल आणि हा सगळा प्रकार थांबवेल. पण तिला माहित नाहीये की हे सगळं करून सुद्धा काही उपयोग होणार नसतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता जानकी बॅग भरते आणि जायला निघते. त्याच वेळेला तिकडे आता ऐश्वर्याची एंट्री झाली. ऐश्वर्याला आपल्या घरात बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय आणि सगळ्यात जास्त धक्का बसलाय ते म्हणजे आता इकडे सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय आली इथे, ऐश्वर्या येण्याची गरजच काय. यावरती लगेचच आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, मी खरं तर आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी. यावरती आता ऐश्वर्याला बघितल्यावरती अवंतिकाची भंबेरी इकडे आता मायाची भंबेरी उडालेली आहे. माया आता टोटली घाबरलेली आहे आणि ही काय करते इथे, आत्ताच्या आत्ता हिला या घरातून बाहेर काढा, ही आपल्याला त्रास द्यायला आले, ही जानकी वहिनीचा बदला घ्यायला आले, हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, असं म्हणत आता इकडे ती खूपच एक्साइटेड झाले आणि तिला बाहेर काढायला सांगते. त्यावरती अवंतिका म्हणते, 1 मिनिट, तिला कोणीही बाहेर काढणार नाहीये.
ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी जोपर्यंत सगळ्यांच्या समोर आता येत नाहीयेत तोपर्यंत ती इथून कुठेच बाहेर जाणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, बोल ऐश्वर्या बोल, जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर सांग. आता बाजार समितीच्या लोकांनी ऑलरेडी घरामध्ये प्रवेश केलेला आहे या लोकांना सगळं सांगण्यासाठी, त्यामुळे तिथे बाजार समितीची लोक ऑलरेडी आलेली आहेत. आणि ज्या वेळेला बाजार समितीची लोक तिकडे आलेली आहेत आणि त्याच वेळेला आता नाना पण तिकडे आहेत. ऐश्वर्या काय तमाशा करायला तू आलेस? अवंतिका म्हणते, नाना नाही, ती तमाशा करायला नाही आलेली आहे, ती खरं सांगायला आलेली आहे आणि मी तिला आणलंय. तिने जर का तोंड उघडलं ना तर भल्या भल्यांची भंबेरी उडेल आणि अवंतिकाला माहितीये म्हणून ती मायाला तिकडून कुठे बाहेर जाऊ देत नाहीये. अवंतिकाने मायाला धरून ठेवले. थांब माया, तुला डाऊट आहे ना ही ऐश्वर्या काहीतरी चुकीचं करते, थांब इकडे. आता इकडे जानकी विचार करते अजून ही काय करायला आलेली आहे आणि ती सांगते, अवंतिका तू हिला का घेऊन आलेली आहेस? ही इथे तमाशाच करणार आहे. त्यावरती अवंतिका सांगायला लागते, नाही वहिनी थांबा, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीही नाहीये, तुम्ही 2 मिनिट थांबा. खूप साध्या बोळ्या बनून आता तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवू नका. मी जे काही सांगते ना त्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐका. मग आता सारंग म्हणायला लागतो, काय काय बोल काय बोलायचंय तुला? त्यावरती ऋषिकेश म्हणतो, आता इकडे आलेली आहे सोबत कावेरी सांगते, ऋषिकेश ऐश्वर्याचं बोलणं ऐकून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. ऐश्वर्या हिला पण अडकवण्याचा या ट्रॅपमध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि बाजार समितीच्या लोकांना लगेचच नाना सांगतात, थांबा, काय ह्या सयाजीच्या मुलीला बोलायचं आहे ते एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर मग काय तो निर्णय घेऊया असं नानांनी म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ऐश्वर्या. आणि पाठोपाठ फोन करून इकडे आता अवंतिकाने सांगितलेलं असतं सौमित्रला सगळं. सौमित्र पोलिसांना घेऊन आलाय ऐश्वर्याला प्रोटेक्शन देण्यासाठी, मायाला पकडण्यासाठी. मग आता माया समोर बोट दाखवत ऐश्वर्या सांगायला लागते, ही या बाईने माझ्यावरती गोळी चालवली, जानकीने माझ्यावरती गोळी चालवली नव्हती, कधीच नव्हती. जानकीने माझ्यावरती गोळी चालवली नाही तर या बाईने माझ्यावरती गोळी चालवली आणि हीच ती बाई आहे, पकडा हिला. यावरती माया म्हणते, डोकं फिरलंय का तुझं? वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. यावरती ती सांगते, हो, आणि ही मला आता हे सगळं बोलू देत नव्हती, कारण ही सांगत होती की तिच्या आई वडिलांच्या खुनाचा आरोप माझ्यावरती टाकणार आणि या कारणासाठी. पण मी काही गप्प बसणार नाहीये, मी हिला या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये किंवा मी हिला या सगळ्यामध्ये आता बिलकुल हे करणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या बाईला आता माफी नाही. असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते, ऐश्वर्या काय बोलतेस तू? मला समजेल असं बोल. मग ऐश्वर्या पोलिसांना आणि बाकी सगळ्यांना सांगायला लागते, ही आता हीच बाई सगळी कारस्थानं करते. आणि मग त्या दिवशी घडलेली सगळी घटना सांगते. हिने मला सांगितलं की जानकीला आपण अडकवायचंय, जानकीला अडकवून मग आता तिला बरोबर हे करायचं म्हणून खोटी बंदूक तिकडे ठेवायची आणि खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवायचं. पण मला कळलंच नाही हे सगळं खरं कधी झालं. जानकी तू आलीस ना त्यावेळेला ही प्लॅनिंग करत होती. ही प्लॅनिंग करत मला आता सांगत होती की खोटी बंदूक ठेवते, पण हिने बंदूक मात्र खरी ठेवली होती. बंदूक खरी ठेवत आता हिने तुझ्या हातून गोळी चालवण्याचा प्लॅन केला, पण हिला माहिती होतं की तू गोळी चालवणार नाहीयेस, म्हणून आता तू ती खोटीच बंदूक हातात घेऊन गोळी चालवलीस. पण हिच्याच माणसांनी मागून माझ्यावरती गोळी चालवली आणि त्या दिवशीचा घडलेला सगळा प्रसंग आता मात्र इकडे आलेला आहे समोर ऐश्वर्याच्या तोंडून आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय. जानकीला तर काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर जानकी विचार करते, बरोबर आहे, मी ज्या वेळेला आता इकडे विचार करत होते की माझ्या हातून तर गोळी सुटलीच नव्हती, गोळी कुठून तरी मागून आली होती. पण ही गोष्ट समजेपर्यंत खूपच उशीर झाला. आणि मग ऐश्वर्या सांगायला लागते, आणि त्यानंतर हिने आता मी जर सत्य समोर आणलं तर हिच्या आई वडिलांना मी मारलं असं आता ती सगळ्यांच्या समोर आणणार हे तिने सांगितलं. पण आत्ता मला अवंतिकाने शुअर केलं की तुला कोणत्याही ह्याच्यामध्ये केसमध्ये आम्ही अडकू देणार नाहीये आणि म्हणून मी आता समोर आलेली आहे. आता इतकं सगळं ऐकल्यावरती आणि आता ऐश्वर्याच्या तोंडून ऐकल्यावरती कोणी खोटं म्हणूच शकत नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो, माया आता गडबडले. माया सांगते आहे, जानकी वहिनी तू खरंच हिच्यावरती विश्वास ठेवतेस? ही काहीही बोलेल आणि काहीही करेन. त्यावरती चिडलेली जानकी सांगते, हो मी विश्वास ठेवेन, कारण मला अवंतिकाने फोन केला होता आणि तूच मला सांगितलं होतीस ना आता
की जा म्हणून तिकडे जा आणि हे सगळं काय आहे मला समजलंय असं म्हणत जानकी चिडले, अवंतिका चिडले आणि आता मायाची भंबेरी उडालेली आहे. वेळीच ऐश्वर्याने तोंड उघडल्या कारणाने मायाचं सत्य समोर आलंय. आता मायासोबत काय प्रकार घडणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच असे ट्विस्ट येतच राहणार आहेत.